आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ती बाई ना डोळ्यात पाणी आणून बोलत होती रे, आणि खरं सांगू का, मला खूप खूप जेन्युइन वाटली ती। पण बरं झालं तुम्हाला सांगितलंच नाही तर मला कळलंच नसतंय। बरं, तिला तुला सॉरी म्हणायचंय, ती इथे आलीये खाली। प्लीज प्लीज एकदा भेटशील का तिला? अजिबात नको दादा, काही गरज नाही। एक नंबरची थापाडी मुलगी आहे ती। एक तर तुला ज्या बाईमुळे उशीर झाला तिची ही मुलगी, आणि दुसरी गोष्ट दादा, ही तीच मुलगी आहे जिला आपली जमीन हडप करायची आहे। म्हणजे आपल्या आजोबांची जमीन? तीच। मला तर वाटतं हे सगळं त्या मुलीनं मुद्दाम केलंय। या मुलीनेच ते मोर्चा काय वगैरे ते सगळं काढलं होतं। सगळं खोटं आहे दादा ते। तू तू तिला भेटू नकोस, घोळात घेईल ती तुला। पण ही तीच मुलगी आहे? हो, कोइन्सिडेन्स म्हणून हा जरा जास्त नाहीये का? हिला आपली जमीन बळकवायची आहे, आता घरापर्यंत आली आहे। साम दाम दंडभेद चाललंय तिचं। मोर्चा झाला, आई वडिलांना अडकवून झाला, आता प्रज्ञाचं नाटक करतीये। तिच्या आईने पैशासाठी अडवलं म्हणालास ना तू? आता ही मुलगी बघ, डोळ्यात पाणी आणून जमीन ताब्यात घेणार। नाही रे, ती खूप खरं बोलती असं वाटलं मला। आनंद दादा, अरे तुला नाही माहित दादा, मी सांगतो तुला, ही आपल्या ऑफिसमध्ये आली होती ना, त्या दिवशी हिचा ॲटिट्यूड कम्प्लीट उलटा होता। समर दादा, हा ट्रॅप आहे, तू प्लीज यात अडकू नकोस। आधी रडणार, मग म्हणणार घरच्यांना सोडू, आणि हे सगळं झालं की मीडियात जाऊन सांगणार समर राजवाडेनं मुद्दाम माझ्या फॅमिलीला त्रास दिला। महापोचलेले लोक असतात दादा हे। तुझा तुझा अशा लोकांची कधी कॉन्टॅक्ट येत नाही म्हणून तुला नाही माहित दादा। तुझा कधी आला? आज आला ना, ती खाली मुलगी उभी आहे तिच्याशी। दादा माझा ऐक, तू प्लीज तिला भेटू नकोस। काय भयंकर आहे सगळे, म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी आपल्या आई वडिलांचा वापर करायचा? काय भयानक आहे? दादा तू अजिबात काही ऐकू नको तिचं। नाही, शक्यच नाही। आणि आता तर नाहीच। तू एक काम कर, तू त्यांच्याकडनं पहिल्यांदा जमीन ताब्यात घे। माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला। आजच्या आज जमीन खाली व्हायला पाहिजे, जा। अरे पण अशी पैशांसाठी हापापलेली मुलगी नाही वाटली मला ती। साध्या घरची, एकदम साधी, सिंपल, समजूतदार मुलगी वाटली मला ती। नाही नाही, असेल ती हुशार, पण प्रचंड मॅनिप्युलेटिव्ह आहे। पैसे कमवायला आणि जमीन बळकवायला जर ती हे करत असेल ना सगळं, तर हे भयंकर आहे आनंद। मी तिला सोडणार नाही। तिला आयुष्यभर लक्षात राहील ना अशी शिक्षा तिला देईल। तिला कळलं पाहिजे की तिने कोणाच्या शेपटावरती पाय दिलाय, तिला आणि तिच्या आईला। आनंद, गार्डला फोन कर आणि तिला बाहेर काढायला सांग। दादा थांब, म्हणजे मीच सांगतो गार्डला काय सांगायचं ते, तू नको काळजी करू। वीण दोघातली तुटे